स्वतःहून ड्रिंक केलं नव्हतं. इट्स ओके प्रीत. उगा ही कान भरते सगळ्यांचे. ही फूट पाडायचा प्रयत्न करते आपल्यात. आदित्य सर, तुम्ही नीट खाल्लेलं नाही. काही आणू का तुमच्यासाठी? मला माहिती आहे तुम्हाला प्रीतम सरांची काळजी वाटतेय. का असा वागतोय तो खरंच कळत नाही. किती समजवलंय मी त्याला. आता कुठे गेला त्याचा भाई बोला, भगवान बोला. प्रीतम ना माझा भाऊ आहे यार. मी खूप चांगला ओळखतो त्याला. त्याच्याबद्दल मी असा चुकीचा विचार कसा काय करू शकतो? तो त्याला नाही कळत यार, तो किती चंचल आहे, किती मुडी आहे. एका मुलीसोबत तो खरंच कधीच कमिट. आणि त्याची खरंच काही चूक नाही यार. तो मुद्दामून नाही करत. त्याचा स्वभावच तसा आहे. मनाने खरंच तू खूप चांगला आहे. या अशा परिस्थितीत मी कशी साथ देऊ त्याची? दिशाची निवड आईने केली आहे त्याच्यासाठी. आता त्याला लग्नच करायचं नाहीये म्हटल्यावर मी प्रत्येक वेळी सपोर्ट करतो आलोय त्याला. पण यावेळी मी नाही सपोर्ट करू शकत त्याला. आदित्य सर, तुम्ही तुमच्या जागी बराबरच आहात. तुम्ही तुमच्या भावाबद्दल वाईट विचार कधीच नाही करणार. नाश्ता करताना प्रीतम सर देवी आईंशी ज्या पद्धतीनं बोलले ना, ते चुकीचंच होतं. अरू, तुला काय वाटतंय दिशा आणि प्रीतमचं लग्न व्हावं? काय ग दिशा, कोणाची वाट बघतीयस? हे घर सोडून पळून जायचा विचार आहे का तुझं? मी का पळून जाऊ? दामिनी आंटी, तुम्ही विसरलात का? आज माझे फ्रेंड्स येणार आहेत ना माझ्या इन-लॉजचा हाऊस बघायला. सो आय एम व्हेरी एक्साइटेड. आय एम वेटिंग फॉर देम. सासू मॉम, आज माझे फ्रेंड्स येणार आहेत आपलं मॅन्शन बघायला. अच्छा, आई, निघूया ऑफिसला. हो. चल प्रीतम. एक मिनिट. आय एम सो सॉरी. पण प्रीत, तू विसरलास ना? सासू मॉम, बघा, मगाशी म्हणाला होता ना हा की तो माझं सगळं ऐकेल, मी सांगेन तसं वागेल. आणि आता तो ऑफिसला निघालाय, माझे फ्रेंड्स येत आहेत तर. प्रीतम, आई राहू दे, मी थांबतो दिशासोबत. दिशाच्या मनासारखं करेन सगळं. चांगला मुलगा तर नाही होऊ शकलो, चांगला नवरा होतो. बोला प्रिया मॅडम, काय करायचं? प्रीतम, मी दिशा आहे. सॉरी. पण इट्स ओके. प्रीत, जर तुला ऑफिसमध्ये खूप इम्पॉर्टंट काम नसेल तर प्लीज थोडंसं काहीतरी ॲडजस्टमेंट करून माझ्यासोबत इथे घरात थांबशील. माझे फ्रेंड्स आता येतच असतील. प्लीज. बहुतेक प्रीतम सरांना ऑफिसात काहीतरी काम असेल, नाहीतर थांबले असते ते. पारू, हे प्रीतम आणि दिशामध्ये चाललंय, तू मध्ये का बोलतेयस? इट्स टोटली फाईन. तिला प्रीतमची खूप काळजी आहे ना, त्या काळजीपोटी ती बोलत असेल. तिला असं वाटत असेल की मी प्रीतम सोबत काहीतरी वाईट करेन. हो ना पारू? दिशा, अगं काय बोलतेयस तू? आणि प्रीतम, तुझं काही काम असेल तर आम्हाला सांग.
मी आणि आदित्य चाललोय ना ऑफिसला, ते तुझंही काम करू. नाही, काम असंच काही नाही आहे. ठीक आहे ना, मी थांबतो घरी दिशासोबत. थँक्यू सो मच प्रीतम, यू आर सच अ स्वीट हार्ट. थँक्यू. मी दिशाची काळजी घेईन, तिच्या फ्रेंड्सची पण काळजी घेईन. तुमच्या मनासारखं करेन सगळं. दिशा, मी घरी थांबतोय आता. मला सांग काय काय करायचं आहे ते. हां, प्रीत, सगळे अरेंजमेंट्स झालेले आहेत ऑलरेडी. आता फक्त माझे फ्रेंड्स आले ना की त्यांना आपण आपली होम टूर देऊया. ओके. चला आदित्य, निघूया. ए पारू, लक्षात आहे ना? आज त्या फालतू प्रीतमला नाही त्याची जागा दाखवून दिली ना तर नाव दिशा नाही लावणार. निघ चल. चला, तुमच्या दोघा नवरा बायकोंमध्ये माझं काय काम है ना. थँक्यू दामिनी आंटी. बरं, मी काय करायचं? बस चल खाली. बरं. ए, खाली म्हणजे तिथे नाही, वर बस. उठ. ओके. हॅलो प्रिया मॅडम, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, पण मला प्रीतम सरांची काळजी वाटते. त्यांना खूप वाईट वाटलं असेल ना, खूप त्रास झाला असेल ना त्यांना. पण त्यावेळी तो निर्णय घेणं खूप गरजेचं होतं. मला प्रीतम सरांना त्यांच्या आईपासून भावापासून दूर करायचं नव्हतं. प्रिया मॅडम, तुम्ही जे केलं ते बराबर केलं का नाही मला नाही माहिती, पण प्रीतम सर बरे नाहीत. ते फक्त बरं असल्याचं दाखवत आहेत. प्रिया मॅडम, प्रीतम सरांचं लई प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही दोघांनी बी जरा धीरानं घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. हारू, अगं दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी सावरेन स्वतःला. प्रीतम सरांचं काय, त्यांना ना आता कोणीतरी समजून घेण्याची गरज आहे. त्यांना तुझ्यासारख्या एका मैत्रिणीची गरज आहे. हारू, तू प्लीज त्यांच्यासोबत राहा. त्यांना झालेला त्रास मला नाही बघवणार. आता कधी भेट होईल माहित नाही. हो, असं का बोलताय तुम्ही? प्रिया मॅडम, जे काय बी होतं ते देवाच्या मर्जीनं होतं. आणि देवानं तुमच्यासाठी आणि प्रीतम सरांसाठी बी काहीतरी चांगलंच ठरवलं असणार. मला नाही माहित पारू. मला फक्त एवढं माहितीये की मी प्रीतम सरांपासून लांब चालली, कायमची. आज संध्याकाळी 5 वाजता गाडी आहे माझी. आबांनी आणि भाईंनी बोलवून घेतलंय मला. तिथे माझी लग्नाची बोलणी सुरू. मला जावं लागणार आहे. प्रिया मॅडम, तुम्ही नाही गेलात तर नाही चालणार का? नाही म्हणजे तुम्ही जर का इथं थांबला असतात तर आपण काहीतरी प्रयत्न केले असते ना. पारू, अगं अट्टहासाने जुळवून आणण्यासारख्या गोष्टी नाही आहेत ह्या. जे होणार आहे ते होईलच, पण मग त्यासाठी मी माझ्या आबांना नाही दुखावू शकत. तू प्लीज प्रीतम सरांची काळजी घे. बाय. प्रिया मॅडम, डॉगू. उप्स. प्रीत, बोल ना माझ्यासोबत प्लीज. बर, मला सांग, तुला कशी मुलगी आवडते? मी अगदी तसं होण्याचा प्रयत्न करेन. मी तुझ्या त्या
प्रिया मॅडम सारखी राहायला लागू का? मग आवडेन मी तुला? नाही म्हणजे मी त्यांच्यासारखी वागेन, त्यांच्यासारखे कपडे घालेन, मग आवडेन ना मी तुला प्रीत? दिशा, तू प्रिया मॅडम सारखी कपडे घालशील का? पण ती मनात जी घाण आहे त्याचा काय करशील? आणि तुला खरंच जर प्रिया मॅडम आणि पारूसाठी काय करायचं असेल ना, तर त्यांची माफी माग आणि त्यांना त्रास देणं बंद कर. माफी? हाय लेडीज, वेलकम. हा माझा होणारा नवरा प्रीतम किर्लोस्कर. ए दिसतं ना माझे फ्रेंड्स आले. चल. त्याला तुम्ही फक्त प्रीतम म्हणालात तरी चालेल. बिकॉज काय आहे, किर्लोस्करांमधला एवढासा सुद्धा कुठला गुण याच्यात नाहीये. यांचा सगळा बिझनेस याचा मोठा भाऊ सांभाळतो, तोच सगळं काम सांभाळतो. आणि हा काय काम करतो माहितीये? हा घरातल्या एका मोलकर्णी सोबत चीप आहे एक नंबरचा. प्रीत ऐक ना, माझ्या फ्रेंड्स ना मला खूप टाइम नंतर भेटल्यात, तर आम्ही ना थोडं चिल करतो. विल यू प्लीज होल्ड देअर बॅग्स? लेडीज प्लीज गिव्ह हिम युअर बॅग्स. हॅव अ सीट प्लीज. हॅव अ सीट. हे छान नाही वाटत आहे. व्हेरी गुड. पारू. हाँ? ए चल पाणी सर्व कर माझ्या फ्रेंड्सना. मी देते ना. ए त्याला सांगितलंय ना, तो करेल. तू थांब. बघतेस ना, खूप माझा तोंडवर करून बोललेलीस ना मला. प्रीतम सर तुम्हाला एक ना एक दिवस नक्की तुमची जागा दाखवून देतील. काय झालं मग आता? दिसतंय ना कोण कोणाला कोणाची कशी जागा दाखवून देते ते. ही लायकी आहे तुझ्या प्रीतम सरांची. मला तर ना पारू इतकी मज्जा येते म्हणून सांगू, म्हणून एन्जॉय करायला तुला पण थांबवावं असं वाटलं मला. एन्जॉय द शो. अच्छा मॅडम, थांबवा ना हे समजा. प्रीतम किर्लोस्कर आहेत ते, आणि तुमचं लगीन होणार आहे ना त्यांच्यासोबत. या बाहेरच्या लोकांसमोर त्यांची ही अवस्था करून काय मिळणार आहे तुम्हाला? थांबवा ना हे समजा. ए तुला 100 वेळा सांगून झालंय, मला शिकवायला यायचं नाही. जेव्हा तो श्रीकांत किर्लोस्कर. दिशा, चुप. गप्प बसायचा माझ्या समोर. दिस इज द लास्ट वॉर्निंग. शेवटचं आहे. तुझं दिशा सोबत लग्न ठरलंय अँड दॅट्स फायनल. जेव्हा अहिल्यादेवी किर्लोस्करचा पदर धरून तिच्या मागे 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 गाव भटकत असतो, तेव्हा तुम्हाला कोणाला त्रास नाही होत. मग मी जर या लुजरच्या हातात माझ्या फ्रेंड्सच्या बॅग्स दिल्या आणि त्याला पाणी सर्व करायला लावलं, तर तुला लगेच त्रास होतो का?
आणि पारू, अगं ही तर फक्त सुरुवात आहे. आत्ताच तर फ्रेंड झालेत माझ्या. आणि अजून एक, माझ्या होणाऱ्या नवऱ्याची जर मी ही अवस्था करू शकते तर तुझी आणि त्या सावित्रीची काय हालत करेन हे इमॅजिन करून ठेवा. दिशा मॅडम, थांबवा नाही समज. नाही सण होते. थांबवा नाही सगळं, ते नाही सहन होते. चल मग, बघू नकोस नॉनसेन्स. लेडीज, तुमचं पाणी पिऊन झालं? ए पाणी घे, चल ग्लास उचल. ते बघतो काय, पटपट घे. आदित्य सर, तुम्ही इथं? पारू, तू जे सकाळी बोलली ते माझ्या डोक्यातून जातच नव्हतं. तुला पण वाटतंय दिशा आणि प्रीतमचं लग्न व्हावं? सांग ना पारू, मला तुझं मत जाणून घ्यायचंय. आदित्य सर, मनातलं बोलू? हो. लग्नाच्या गाठी जुळवणं आपल्या हातात नसतंय. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. आणि तुम्ही करताय सुद्धा. पण सर, प्रीतम सरांसाठी कोणती मुलगी योग्य आहे हे आपण ठरवायला नको असं मला वाटतंय. आदित्य सर, प्रीतम सरांचा स्वभाव कसा बी असला ना तरी ते ज्या तळमळीनं सांगतायत की त्यांना दिशा मॅडम बरोबर लगीन करायचं नाही, याचा अर्थ तुम्ही भाऊ म्हणून त्यांना समजून घेऊन त्यांना नेमकं काय म्हणायचं हे तपासून बघायला पाहिजे. सर तुम्हीच बघा ना, प्रीतम सर आधी कसे होते आणि आता कसे आहेत. सर, त्यांच्यामध्ये हा जो काय बी बदल झालाय ना तो फक्त प्रिया मॅडम मुळे झालाय. सर दिशा मॅडमचं जर का प्रीतम सरांवर खरंच प्रेम असतं ना तर प्रीतम सरांनी त्यांचं नाव घ्यायला पाहिजे होतं ना. हे बघा सर, पांढरा ढग दिसायला सुंदर असतो पण तो पाऊस देत नाही. आणि काळा ढग जरी दिसायला वाईट असला ना तरी शेतकऱ्यांना तोच आवडतो. दिसतं तसं नसतं. सर, तुम्ही फक्त एकदा प्रीतम सरांवर विश्वास ठेवा आणि मगच शांतपणे विचार करून मग निर्णय घ्या. मला माहित होतं दिशा आज पण काही ना काही करणार, म्हणून मी ऑफिसवरून परत आलो. तर यार, माझा भाऊ खूप स्वाभिमानी आहे. त्यांनी मला शब्द दिला ना म्हणून तो काहीच रिॲक्ट होत नाहीये. नाहीतर आतापर्यंत त्याने दिशाला तिची जागा दाखवली असती. आदित्य सर, दिशा मॅडम प्रीतम सरांबरोबर कायम हे असंच वागत आले, सतत त्यांचा अपमान करत आले. तुमच्यासाठी आणि देवीयांसाठी प्रीतम सर आतापर्यंत समज सहन करत आले. आदित्य सर, मला खरंच असं वाटतंय की प्रीतम सरांचं लगीन दिशा मॅडम बरोबर झालं तर प्रीतम सर सुखी राहते. अहो, प्रीतम सरांचं प्रिया मॅडम वर प्रेम आहे आणि फक्त प्रिया मॅडमच प्रीतम सरांना सुखी ठेवू शकतात. सर, देवी आई आणि तुमच्या शब्दासाठी प्रीतम सर या लग्नाला आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायला तयार झाले. आदित्य सर, दिशा मॅडमच्या मैत्रिणींसमोर तमाशा नको. अगं, ती तिच्या सगळ्या मैत्रिणींसमोर त्याचा अपमान करते. बरोबर, त्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
या दिशाला नाही सोडणार. तुम्हाला देवी यांची शपथ आहे. आदित्य सर, दिशा मॅडमचा खरा चेहरा लवकरच आपण देवी समोर आणू. पण आता नाही, आता ती येळ नाही. हे बघा सर, दिशा मॅडमचं सत्य तुम्हाला समजणं महत्वाचं होतं आणि ते तुम्हाला समजलंय. आदित्य सर, तुम्ही आता तरी प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांच्या लग्नासाठी तयार व्हा. प्रिया मॅडम निघून चालल्यात कायमचं त्यांच्या गावाकडे. आपण जाऊन त्यांना थांबवायला पाहिजे. आपण अजून वेळ वाया घालवायला नको. प्रीतम सर घेतील ना स्वतःला सांभाळून. आपण लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, आत्ताच्या आत्ता.